जन्मदिवस आहे। त्याच दिवशी 22 जुलैला स्वर्गीय अजितदादा पवारजींची जयंती आहे आणि या दिवशी राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाचे प्रत्येक विधानसभेमध्ये शिबिर लावण्याचा विचार महसूल विभागाने केला आहे, ग्रामविकास विभागाने केला आहे, कृषी विभागाने केला आहे, राज्याच्या सर्वच विभागाने केला आहे। 22 जुलैला जर शक्य नसेल तर 25 जुलै 26 जुलै 3 दिवसापैकी कुठलाही एक दिवस एका विधानसभेमध्ये एक शिबिर, ज्या शिबिराच्या माध्यमातून 55 सेवा हमी कायद्याचे आम्ही देणार आहोत। राज्याच्या किमान 10 लाख परिवारांना या शिबिराचा लाभ व्हावा ही भावना आहे। केंद्र सरकार, राज्य सरकारच्या सर्व योजना या शिबिराच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत। आजपासून आमचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि प्रांत या शिबिराची योजना तयार करणार आहेत। आमचे आमदार, विधिमंडळ सदस्य, MLC या शिबिराची योजना तयार करणार। या शिबिराने मध्ये प्रामुख्याने महसूल आणि ग्रामविकास विभागाने जो निर्णय घेतला, गावठाणामध्ये जे घर आहेत त्या घरांना त्यांच्या मोजणीचं सनद स्वामित्व कार्ड देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि गावठाणामध्ये सर्व घरांना स्वामित्व कार्ड सनद देण्याचा आणि सनद वाटप करण्याचा आम्ही सर्व शिबिरामध्ये लाभ देणार आहोत। सोबतच माननीय मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय सुनेत्रा पवारजींनी आणि आमच्या सरकारने आणि खास करून दत्तामामा भरणे आणि कृषी विभागामध्ये आता जो शेतकरी महिलांना त्या ठिकाणी दर्जा देण्याचा जो महत्त्वाचा कायदा पास केला आहे, शेतकऱ्यांना महिलांना शेतकरी दर्जा देण्याचा जो कायदा पारित झाला, त्या कायद्याच्या अनुषंगाने जे महिलांना शेतकरी सन्मानाचं कार्ड, दर्जा देण्याचं कार्ड आम्ही या ठिकाणी वाटप करणार आहोत, तो शुभारंभ करणार आहोत। राज्यातल्या सर्व महिलांना शेतकरी असल्याचा दाखला ज्यामध्ये त्या नियमामध्ये मोडतात त्या सर्व महिलांना देण्याचा निर्णय या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे। हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। 22 जुलैला या शिबिराची योजना तयार करण्यात येणार आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की राज्याच्या जनतेने या शिबिराच्या माध्यमातून सेवा हमी कायदे आणि सर्व लाभ जो मिळणार आहे त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो आहे।